नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा आपला विशेष करून जे ई साक्षी मोबाईल ऍप आहे त्याच्या संदर्भात आपण आज याच्यामध्ये थोडंसं डिस्कशन करणार आहोत. मागच्या बरेच व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपली जी रेकॉर्डिंग करण्याबाबतची जी काही आपली तरतूद आहे कायद्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण ऍपचाही वापर करू शकतो आणि डायरेक्ट मोबाईलचाही आपण वापर करू शकतो. पण खूपशा टेक्निकल गोष्टी ह्या तंत्रज्ञानाने आपल्याला सोप्या केल्यामुळं आपण ई साक्षीच्या वापराकडे थोडासा आज आपला एकंदरीत कल दिसतोय. कारण भारतात बहुतेक ठिकाणी तपासी पोलीस अधिकारी जे आहेत ते याचा सरस वापर करतात. तर आज ई साक्षी ऍपच्या कार्यप्रणालीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आपल्या स्क्रीनवरती जो क्यू आर कोड दिसत आहे, हा क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर ई साक्ष ऍप हे आपल्याला डाउनलोड करता येईल. आपल्या डाउनलोड करण्यासाठी सुविधा होण्याकामी मी हा क्यू आर कोड इथे टाकलेला आहे. पुढच्या स्लाइड मध्ये देखील आपल्याला तो दिसेल. अदरवाईज आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन सुद्धा याला डाउनलोड करू शकता. तर आता आपण याची कार्यप्रणाली बघूयात. मित्रांनो बघा, ह्या स्लाइडवर देखील तो क्यू आर कोड आहे. आपल्याकडनं जर तो स्कॅन करायचा राहून गेला असेल तर आपण इथं घ्या. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की ई साक्ष ऍप डाउनलोड कसा करायचा, ई साक्ष ऍप वापर करण्यापूर्वी कोणत्या पद्धतीने आपला युजर आय डी, पासवर्ड किंवा जे ऑथेंटिकेशन प्रोसेस गरजेची आहे ते आपण तयार करायची. त्यानंतर आपण मोबाईल ऍपच्या विविध स्क्रीन बघणार आहोत. त्यातल्या विविध विविध जे ऑप्शन्स आहेत, कार्यप्रणाली जे आहेत, आपण त्या बाबतीत ते बघणार आहोत. त्यानंतर बीएनएसएस कलम 176 प्रमाणे सीन ऑफ क्राईम व्हिडिओग्राफी याच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. बीएनएसच्या 105 प्रमाणे सर्च आणि सीजरची व्हिडिओग्राफी हे प्रणालीबाबत आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. बीएनएसएस 185 सर्च बाय पोलीस ऑफिसर त्याबाबतची व्हिडिओग्राफी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एनआयसीएस ने बनवलेला हा ऍप, याच्या बाबतीतली माहिती, ईमेल आय डी, ज्यांनी हा ऍप बनवला किंवा ह्या ऍप आपण वापर जेव्हा करत असाल तेव्हा जर काही टेक्निकल अडचणी येत असतील आपल्याला, तर त्याच्या शंका समाधानासाठी स्क्रीनवर आपण तो हेल्पलाईन नंबर, ज्यांनी हा ऍप बनवला त्या डेव्हलपरचं माहिती, आणि तसेच आपल्याला जर डाउनलोड करायचा असेल हा ऍप तर हा क्यू आर कोड आपण बघू शकता. आता हा व्हिडिओ थोडासा टेक्निकली थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, परंतु यातील प्रत्येक एक ना एक स्टेप्स आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण लक्षपूर्वक हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका आणि बघा. तर मित्रांनो, हे इन्स्टॉलेशन गाईड आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की आपण ते क्यू आर कोड बाबतीत देखील आपण ते हे करू शकता, डाउनलोड करू शकता स्कॅन करून, किंवा ही जी वेबसाईट आहे इथे सुद्धा जाऊन आपण हा ऍप डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअर, गुगल प्ले स्टोअर वरती हा इझिली अवेलेबल आहे. त्यासाठी आपण ते डाउनलोड जाऊन करू शकता. ह्या जी स्लाइड आहे याचा आपण स्क्रीनशॉट ह्यासाठी घेऊन ठेवा, कारण काही आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये सेटिंग असतात. त्या सेटिंग्स मध्ये काही ऍप्स आपण डाउनलोड करण्याची परमिशन आपल्याला बाय डिफॉल्ट द्यावा लागते. तर ती परमिशन देण्यासाठी आपण काय सेटिंग करायची आहे ती मी इथं थोडक्यात एक्सप्लेन केलेली आहे. आपण ते खूप सोपी आहे, कारण एक्सप्लेन करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण जर ही वाचली तर आपल्याला लगेच कळेल. सध्या हा ऍप युजर फ्रेंडली असून हा ऍप फक्त अँड्रॉइड मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं अँड्रॉइड युजर्ससाठीच हा बेसिकली सध्या तरी हा ऍप अवेलेबल आहे. आयफोन किंवा इतर तत्सम सॉफ्टवेअर वापरणाऱ्या मोबाईल्स मध्ये हा ऍप डाउनलोड सध्या तरी होत नाहीये. त्यामुळे ज्या तपासिक अंमलदारांकडे अँड्रॉइड फोन नसेल त्यांनी कृपया ह्या कामासाठी का होईना पण आपल्याला एक अँड्रॉइड फोन घेणं गरजेचं आहे. एवढंच फक्त मी तर सांगतो. आणि आता आपण स्टेप बाय स्टेप ऍपच्या कामकाजाच्या बाबतीत जाऊया. आता मित्रांनो, इथं आपण सगळ्यात अगोदर बघितलं तर ही ऑथेंटिकेशन प्रोसेस जी आहे, ही ऑथेंटिकेशन प्रोसेस मध्ये आपण बघितलं तर ही पहिली स्क्रीन आहे. यामध्ये आपण जेव्हा मोबाईल मध्ये हा ऍप ओपन कराल, त्यात सगळ्यात अगोदर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला ओटीपी येईल. तो ओटीपी आपण याच्यामध्ये जतन करून ठेवायचा आहे. ओटीपी आल्यानंतर तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे आपले एक बेसिक ऑथेंटिकेशन जे आहे आपल्या युजर आयडीचं ते होईल. नंतर ऍप आपल्याला एक 6 डिजिट लॉग इन पिन तयार करण्यासाठी सांगेल, जो प्रत्येक वेळेस आपल्याला लॉग इन आयडी बनवायची गरज नाही. लॉग इन पिनने सुद्धा आपण पुन्हा तो ऍप आपल्याला वापरणार
साठी सोपं व्हावं म्हणून हा एक 6 डिजिट लॉग इन पिन आपल्याला तयार करायचा आहे. कन्फर्म लॉग इन पिन केल्याच्या नंतर आपला लॉग इन पिन तयार होईल. त्यानंतर तो टाकून आपल्याला प्रोसीड करायचा आहे. आता हे झाल्याच्या नंतर एकदा आपलं ऑथेंटिकेशन प्रोसेस झालं, युजर नेम आलं, पासवर्ड आलं, आपली आयडी तयार झाली, 6 डिजिट लॉग इन पिन मिळाली, तर पुढचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे जी कदाचित बहुतेक वेळा आपल्याकडनं स्किप होते. मित्रांनो, ई साक्ष ऍप डाउनलोड करते वेळी आपल्याला हा एक ऍप जो आहे, मेरी पहचान, हा देखील आपल्याला डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. आता आपण म्हणाल की याची आवश्यकता काय आहे, तर मित्रांनो, या ऍपची खासियत अशी आहे तर हा ऍप जो आहे हा बेसिकली आपल्या जो डेटा आपण जो याच्यामध्ये तयार करता, तर त्या डेटा साठवण्यासाठी एक डिजी लॉकरचं काम हा ऍप करत असतो. जसं ई साक्ष ऍप मध्ये आता इथून पुढे आपण बघितलं तर जेव्हा कधी आपण आता व्हिडिओग्राफी करू, बहुतेक त्याच्यामध्ये कदाचित त्याची कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटीच्या नंतर आपल्याला बहुतेक आपले जे व्हिडिओज आहेत त्यातले एकदा काम झाल्याच्या नंतर ते जर बाय डिफॉल्ट आपल्या मेमरीमध्ये कधी जमा होत असतील किंवा बॅकअप फाईल्स मध्ये जर जात असतील, तर आपल्याला ते व्हिडिओ कुठेतरी बॅकहँडला पाहिजे नसतात. कारण आपल्याला माहित नाही का आपला तपास आता जरी चालू असला तरी त्याचे दोषारोपत्र आपल्याला कधी दाखल करावं लागेल, कोणता व्हिडिओ कधी आपल्याला अवेलेबल करावून घ्यावा लागेल. तर डिजी लॉकर पेचान हा जो आहे, ह्यामध्ये आपण जेव्हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपला तयार करून जेव्हा हा ऍड मध्ये आपण कराल, तर ऑटोमॅटिक ऍपली जे काही व्हिडिओज वगैरे जे आहेत ह्या डिजी लॉकर मध्ये ते समाविष्ट होऊन जातील. आता आपण जो नेहमी प्रश्न आपल्याला पडतो की आयसीजीएस मध्ये कोर्टाला सुद्धा त्याच्यामध्ये ऍक्सेस दिलेला आहे. तो ऍक्सेस हा कसा बघायचा, तर तो ऍक्सेस किंवा हा पहचान ऍप सारखा आपल्याकडे एक डिजी लॉकर तयार होईल. तर ह्या डिजी लॉकरच्या माध्यमातून आपल्या ज्या फाईल्स आहेत त्या इथे साठवून केले जातील आणि त्यानंतर मग आपल्याला त्या डिजी लॉकरच्या माध्यमातून आपल्याला पुढचं जे काय आहे ते व्हिडिओज जे आहेत ते आपले इथे संरक्षित राहतील. थोडक्यात आपण सगळेच आपण मोबाईल वापरतो मित्रांनो, आपल्याकडे बॅकअप फाईल्स असतात, आपल्याकडे क्लाउड सिस्टम असते, गुगल क्लाउड सिस्टम असते, विविध क्लाउड सिस्टम्स असतात. सिस्टम मध्ये बाय डिफॉल्ट आपण मोबाईलच्या मेमरी मधून देखील, गॅलरी मधून देखील फोटो आणि व्हिडिओ जर डिलीट केले तरी ते क्लाउड मध्ये कुठेतरी क्लाउड स्टोरेज मध्ये जाऊन जमा होतात. तर तशाच प्रकारचं हे डिजी लॉकर आहे. डिजी लॉकर हा शब्द सगळ्यांना कॉमन आहे, कारण डिजी लॉकरचा वापर आपण आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर काही तत्सम जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या सांभाळ करण्यासाठी आपण ते ठेवतो. आणि मित्रांनो, आपल्याला माहित आहे तर डिजी लॉकर मध्ये साठवणूक केलेली कोणतीही वस्तू ही ओरिजिनलच मानली जाते. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा काही आपल्याला अडचण करायची म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इट इज इक्विलंट टू ओरिजिनल आणि तशा प्रकारे त्याचा उपयोग करत असतो. आता मित्रांनो, एवढं बघितल्याच्या नंतर ज्यानं ऍप प्लस ई साक्षी ऍप हे दोघे पॅरलल चालतात. म्हणून माझा असा आपल्याला सल्ला असेल की पहचान ऍप आपण डाउनलोड करून ठेवावं, जेणेकरून आपल्या बॅकहँड स्टोरेज मध्ये ई साक्षी मध्ये रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आपल्याला जतन करता येतील. आता मित्रांनो, आपण आपल्या मोबाईल स्क्रीनकडे जाऊया. आता मोबाईल स्क्रीनकडे असताना सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचंय की काय याच्यामध्ये महत्वाचं आहे. प्ली स्क्रीन आपल्याला काय सांगते, तर प्ली स्क्रीन जेव्हा आपण याच्यामध्ये उघडतो तेव्हा ऑथेंटिकेशन झाल्याच्या नंतर न्यू साक्ष असा आपल्याला ऑप्शन येतो आणि ती साक्ष आल्याच्या नंतर आपल्याला इथं तीन गोष्टी पहिल्यांदा आपल्याला स्क्रीनवर दिसतात. न्यू साक्ष, अनसिंक्ड साक्ष आणि सिंक्ड साक्ष. आता हळूहळू आपण न्यू साक्ष म्हणजे नवीन साक्ष, अनसिंक्ड साक्ष म्हणजे जोपर्यंत आपण प्रोसेस करत आहात तोपर्यंत काय डेटा आपल्याकडे जमा होतो तो अनसिंक्ड साक्ष मध्ये जातो. आणि जेव्हा तो काम करत असतानाचा डेटा माहिती आपण पूर्णपणे संकलित करता आणि फायनल त्याला लॉक करता, म्हणजे जसं काय आपण स्टोरेज मध्ये त्याला डिजिटली लॉक करता, तेव्हा तो सिंक्ड साक्ष मध्ये आपल्याला दिसतो. हळूहळू आपण या सगळ्याच प्रोसिजर याच्यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर क्लिक ऑन न्यू साक्ष, न्यू साक्षवर आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर काय आपल्याला दिसतं खाली, तर हे ऑप्शन्स आपल्याकडे दिसतात. बीएनएसएस 176, बीएनएसएस 105, बीएनएसएस 185 याप्रमाणे ज्या कोणत्या कारवाईमध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करायची आहे हे सगळे ऑप्शन्स आपल्याला इथे दिसतात. आता मित्रांनो, हे बघा, हा आपला आहे एसआयडी नंबर. हा आपला युनिक नंबर जो आहे तो जनरेट झालेला इथं आपल्याला मिळतो, जो आपण ह्या ऍपमध्ये यायच्या अगोदर आपण जे ऑथेंटिकेशन केलं होतं त्याचा हा युजर नंबर आहे.
हा आपला युनिक असणार आहे आणि हा आपल्या फाईल बरोबर पुढे जात राहणार आहे. हा एसआयडी नंबर पुन्हा आपल्या फाईलचा देखील बनतो. तो कसा बनतो ते मी आपल्या पुढच्या स्टाईलमध्ये आपल्याला बघूयात आपण. तर हे झालं आपल्या बेसिक ऍप आल्याच्या नंतर. जेव्हा आपल्याला कारवाई सुरू करायची आहे तेव्हा आपल्याला कोणत्या कलमाखाली करायची आहे त्या बाबतीतले हे ऑप्शन्स आपल्याला निवडायचे आहेत आणि कोणत्या एका ऑप्शन वरती आपल्याला करायचे. आता इथे उदाहरण खातर आपण ऑप्शन निवडतो आहे BNSS 173. सीन ऑफ टाइमची व्हिडिओग्राफी आपल्याला करायची आहे. आता हे करत असताना आपल्याला नेमकी काय बघायचंय याच्या खाली पुन्हा जे ऑप्शन्स आपल्याला येतात त्या ऑप्शन्स काय ते आपण समजून घेऊया. आता जेव्हा आपल्याला 176 सीन ऑफ क्राईमचं जेव्हा आपण ऑप्शन निवडाल तेव्हा इथे आपल्याला पुन्हा तीन ऑप्शन दिसतील. एक म्हणजे FIR, एक म्हणजे DDR, एक म्हणजे CNR नंबर, FIR नंबर, FIR इयर वगैरे हे बाकीचे काही गोष्टी जे आहेत ते आपल्याला इथं ऑप्शन्स मध्ये दिसतील. आता मित्रांनो हे ऑप्शन्स काय येतात तर याची थोडक्यात गंमत अशी आहे. हे जसं मी आपल्याला सांगितलं का आपण आता सध्या जे उदाहरण बघतोय ते उदाहरण आपण BNSS 176 खालच्या क्राईम सीन व्हिडिओग्राफीचं बघतोय. FIR मित्रांनो आपल्याला माहित आहे. मग कधी आता आपल्याला व्हिडिओग्राफी करायची असेल आपल्याकडे FIR नंबर असेल तो आपल्याला टाकावा लागेल. काही घटनांमध्ये आपल्याकडे FIR नंबर नसतो. मग आपल्याला थोडेस DDR करावा लागतो. आता DDR नंबर म्हणजे काय तर मित्रांनो आता आपल्याला माहित असेल किंवा पूर्वीच्या कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन होती 41(1) जेव्हा आपण ती कारवाई करायचो तेव्हा सुद्धा आपल्याला सिजर करायला लागायचं. आरोपीला आपण ताब्यात घ्यायचो त्यावेळेस सुद्धा आपल्याला पंचनामा ड्रॉ करायला लागायचो. पण 41(1) ची कारवाई करत असताना आपण FIR नंबर हा कधीच नोंदवत नसतो. किंबहुना अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर अशा काही वस्तू अशा काही कधी परिस्थिती आपल्याकडे असते जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट FIR नंबर नसतो पण कारवाईसाठी आपल्याला माहिती असते आणि त्या कारवाईसाठी आपल्याला जेव्हा जायचं असतं तेव्हा आपण काय करतो डेली डायरी नंबर म्हणजेच थोडक्यात काय जसं आपण EDR साठी जात असतो तर आपण काय करतो डायरीमध्ये नोंद करून त्या डायरी नंबरने आपण ही माहिती संकलित करतो. आता या DDR नंबर मध्ये आपण पोलीस NC जी आपली आहे त्याचा सुद्धा उल्लेख करू शकता. आता अदखलपात्र गुन्ह्याच्या मध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी पंचनाम्याची आवश्यकता पडू शकते. त्यावेळेस पोलीस NC चा नंबर हा DDR ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला भरायचा असतो. CNR नंबर म्हणजे केस रजिस्टर नंबर. आता केस रजिस्टर नंबर हा ऑप्शन यामध्ये यासाठी दिलेला आहे मित्रांनो की जे आपण आता आता हा नंबर सगळ्यात अगोदर मिळतो कुठे आपण मी तुम्हाला ते सांगतो. ई कोर्ट नावाचं जे ऍप आपलं आहे मध्ये आपल्याला माहिती आहे का एक 10 ते 13 अंकी नंबर एक आपल्याला प्रत्येक केसचा एक असतो. तो केसचा नंबर हा जो आहे हा CNR म्हणून त्याला मानलं जातं. आणि तो नंबर जो आहे आपल्याला तो ई कोर्टच्या ऍपमध्ये आपण कोणत्याही केसचा तो नंबर जे काय ज्या केसचं आपण चार्जशीट टाकलेला आहे ती चार्जशीट कोर्टात दाखल आहे त्याला कोर्टाचा नंबर पडलेला आहे. जेव्हा ती केस कोर्टामध्ये दाखल होते जमा होते तेव्हा ती रजिस्टर्ड केली जाते आणि तेव्हा त्याला केस रजिस्टर्ड नंबर हा युनिक नंबर पडतो. आता हा नंबर आपण म्हणाल की याची उपयुक्तता काय मित्रांनो बहुतेक वेळा काय होतं की केस कोर्टात रजिस्टर होते चार्जशीट जातं आणि पुन्हा नंतर आपल्याला पाहिजे नसलेल्या आरोपीच्या बाबतीत आपल्याला पुरवणी तपास करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करावं लागतं. अधिकचा तपास करून कधी कधी सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करावं लागते ऍडिशनल चार्जशीट दाखल करावं लागते. त्यावेळेस सुद्धा आपल्याला कदाचित व्हिडिओग्राफी ऑडिओ व्हिडिओग्राफी आरोपीच्या अटकेबाबतची सीझर बाबतीतची आपल्याला करणं आवश्यकता लागेल. आणि म्हणून ऑप्शन सुद्धा कोर्टात दाखल असलेल्या केसच्या नंतर सुद्धा जो पुरवणी किंवा अतिरिक्त तपास आपण करतो त्यामध्ये ते गोष्ट नमूद करण्यासाठी हा थर्ड ऑप्शन CNR नंबर जो आहे तो याच्यामध्ये मोस्टली आपल्याला दिसतो. आता आपण उदाहरण खातर पुढे बघत आहोत तर आपण आपण FIRच्या बाबतीत जो ऑप्शन आहे आपण सध्या याच्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्याच अनुषंगाने आपण पुढे जाऊया. ते आता तसं केल्याच्या नंतर FIR आपण हे केल्याच्या नंतर क्लिक ऑन कॅप्चर ऑडिओ टू रेकॉर्ड द व्हिडिओ मॅक्झिमम टाइम इन लिमिट याच्यामध्ये 4 मिनिटं म्हणलेले आहेत. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपली कोणतीच कारवाई ही 4 मिनिटामध्ये करणं शक्य होणार नाही आणि आपण तो करायचा प्रयत्न जरी केला तर मग आपण काय कराल आपण पूर्वीच काहीतरी अशी तयारी करून ठेवाल की जेणेकरून तो 4 मिनिटाचा व्हिडिओ जरी तयार झाला तरी असं वाटेल की आपण हा कॉन्टेंटेड बनवला आहे किंवा आपण हा ठरवून व्हिडिओ बनवलेला आहे. पण मित्रांनो व्हिडिओग्राफीचा सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे इव्हन आपण फॉरेन्सिक फोटोग्राफीमध्ये जरी आपण बघितलं तर याचा सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे आणि कायद्याला अपेक्षित ही तरतूद यासाठी या कायद्यात केलेली आहे की आपण जे काही नॉर्मल कोर्समध्ये करतो ते सगळं पारदर्शकपणे सगळं जे आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आलं पाहिजे. आणि मग जेव्हा फक्त 4 मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे याच्या तयारीने जर आपण सगळ्या गोष्टी पहिल्याच अगोदर जमवून ठेवल्या अगोदरच क्राईम सीन जो आहे तो व्यवस्थित करून ठेवला किंवा अगोदर सगळ्या तपशील गोळा करून ठेवल्या आणि आता 4 मिनिटात तो व्हिडिओ फक्त एक बनवायचा आहे
तो कुठेतरी तो एडिटेड व्हिडिओ किंवा प्री ऑक्युपाईड व्हिडिओ तो वाटेल. तर तसं न करण्यासाठी ह्यात जरी 4 मिनिटाचा नियम दिला असला तरी आपण 4 मिनिटाचे असे अनेक व्हिडिओ तयार करू शकतो. त्यामुळे ही साक्षी ऍपमध्ये फक्त 4 मिनिटाचा व्हिडिओचा ऑप्शन आहे. मग नंतर जर कारवाई वाढली तर व्हिडिओ कसा तयार करायचा, तर ह्या बाबतीत जे आहे ते मनातनं शंका काढून टाका. 4 4 मिनिटाचे आपण 10 व्हिडिओ बनवा, काहीही आपल्याला प्रॉब्लेम नाही. प्रत्येक व्हिडिओची स्वतःची एक आयडेंटिटी आहे, प्रत्येक व्हिडिओची स्वतःची एक हॅश व्हॅल्यू आहे, प्रत्येक व्हिडिओची स्वतःची एक फाईल फोल्डर आयडेंटिफिकेशन एसआयडी नंबर आहे. त्यामुळे आपल्याला त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येक व्हिडिओ हा कोर्टामध्ये पार्ट अँड पार्सलचा तोच इंडिव्हिज्युअल कारवाईचा भाग म्हणून आपल्याला पुराव्यामध्ये वाचता येतो. तर मित्रांनो, आता हे बघा, हे आपली समोर अशी स्क्रीन येणार आहे. याच्यामध्ये बीएनएसएस सेक्शन 176 खाली आपण क्राईम सीन व्हिडिओग्राफी करतोय हे मेन्शन झालेलं आहे. एसआयडी नंबर याच्यामध्ये आपला आलेला आहे. आता कॅप्चर व्हिडिओचा ऑप्शन आल्याच्या नंतर इथं आपण जेव्हा क्लिक कराल तेव्हा हा व्हिडिओ जो आहे तो आपला सुरू होईल. आता हा व्हिडिओ सुरू झाल्याच्या नंतर आफ्टर कॅप्चरिंग व्हिडिओ ऍड मोर ऑप्शन विल बी अवेलेबल. मी आता मगाशीच आपल्याला सांगितलं की आपल्याला 4 मिनिटाचा व्हिडिओ हे ऑप्शन जरी असलं तरी तो 4 मिनिटातच करायला पाहिजे ना, असं काही आपल्याला त्याच्यामध्ये हे नाहीये, कंपल्शन नाहीये. पण इथं आपण बघितलं ह्या ऑप्शन मध्ये, इथं जर कॅमेरामध्ये आपण जर बघितलं तर आता बघा, हा एक जो व्हिडिओ आहे हा ऑलरेडी 4 मिनिटाचा झालेला आहे. त्याचा हा हॅश व्हॅल्यू वगैरे व्यवस्थित सगळं आलेलं आहे. फाईल नेम त्याची तिकडे याच्यामध्ये आलेली आहे. आणि इथं ऍड मोडचा हा ऑप्शन आलेला आहे. हा ऍड मोड ऑप्शन मध्ये आपण जर ऍड केलं की पुन्हा आपला दुसरा 4 मिनिटाचा व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्यासाठी आपल्याला तो पुन्हा तयार होतो. क्लिक ऑन कॅप्चर फोटो टू ऍड फोटो ऑफ द एव्हिडन्स. आता मित्रांनो, प्रत्येक वेळेस फक्त व्हिडिओग्राफी करतो आपण असं आहे का, तर नाही. व्हिडिओग्राफी मध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर होतील का, अशा नाही. क्राईम सीन वरती जर आपण कधी गेलो त्यावेळेस तिथं जर एखादी डेड बॉडी असेल तर आपल्याला क्लोज अँगल फोटोग्राफी करायला लागते. आपण इन्क्वेस्ट पंचनामा करतो त्यावेळेस देखील काही जखमा जे आपल्याला सदृश्य दृष्ट्या जे आपल्याला दिसतात त्या आपल्याला कॅप्चर करायला लागतात. बहुतेक वेळे ऍक्सिडेंट सारख्या केसेसमध्ये एखाद्या बॉडी असेल किंवा गाडी असेल, ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यावेळेस स्टील फोटोग्राफी आपल्याला करावी लागते. स्टील फोटोग्राफीच्या ऑप्शनसाठी आपल्याला हा कॅप्चर फोटो ऑप्शन वापरायचा आहे याच्यामध्ये, जेणेकरून व्हिडिओग्राफी सोबत एखादा मुद्देमाल, एखादा आर्टिकल, एखादं वेपन किंवा एखाद्या रक्ताचे डाग वगैरे जे काही आपला फॉरेन्सिक एव्हिडन्स जो आहे त्याची सुद्धा क्लोज फोटोग्राफी करायचं ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये मिळतं, जे आपल्याला वेगळ्या पद्धतीने व्हिडिओग्राफी सोबत एक्सटेंडेड फॉर्म मध्ये आपल्याला कोर्टामध्ये दाखल करता येतं. आता त्याच्यानंतर यू कॅन क्लिक ऑन ऍड मोर ऑप्शन, ऍड मोर फोटोज. जसं व्हिडिओमध्ये आपल्याला ऑप्शन आहे की आपण एकपेक्षा जास्त व्हिडिओ बनवू शकतो, तसंच आपल्याला इथे देखील तो ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण एकपेक्षा जास्त फोटोग्राफ्स देखील याच्यामध्ये आपण दाखल करू शकतो. आफ्टर सबमिटिंग द फोटो यू have to submit witness details with witness photo. You can add more witnesses using add more option. If there is no witnesses available, you can skip the step. हा, आता हे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या समोरचा विषय. पंचनामा करत असताना आपल्या सोबत जे कोणी पंच साक्षीदार आहेत त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव म्हणजे थोडक्यात त्यांचं पूर्ण नाव, जेंडर मेल फिमेल, त्यांचा पत्ता आणि त्यांचा फोटो आपल्याला इथे ऍड करायचा आहे. 2 पंच असतात त्यामुळे पुन्हा आपण ऍड मोरचं बटन दाबणार आहोत आणि दुसऱ्या पंचांचा देखील त्याच्यामध्ये फोटो आणि त्याची ही पूर्ण माहिती जी आहे ती घेणार आहोत. कॅप्चर फोटो ऑप्शन हे आपल्यासाठी इथं खूप महत्वाचं आहे. कारण पूर्वी काही भागामध्ये मी बघितलेलं आहे की रेड खाली गेल्या, रेड आम्ही जेव्हा आपण जातो तेव्हा जप्तीचा फोटो पंचनामा करत असतानाचा आपण मोबाईल वरती 2 ते 3 फोटो काढतो, ज्यात मुद्देमाल दिसतो, आरोपी दिसतो, बाकीचे पंच उभे राहिलेले दिसतात आजूबाजूला. आणि एक टिपिकल जशी आपण एक फोटोग्राफी करतो की 4 माणसं लाईनीत उभा आहेत, आरोपी खाली बसलेला आहे आणि बाकीचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याचे 2 एक फोटो काढून पंच त्यावेळेस तिथे हजर होता हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मित्रांनो, असे केसेस चालवताना एक माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की असे फोटोग्राफ कोर्टामध्ये आम्ही सिद्ध करायच्या वेळेस जेव्हा पंच होस्टाईल होतो तेव्हा मी त्याला किती वेळेस फोटो दाखवून हे असं विचारतो, असा प्रश्न सरकारी वकिलांमार्फत विचारला जातो
की मग ह्या फोटोमध्ये तर आपण दिसतायत आणि मग आपण का असं सांगतात की हा पंचनाम्यासाठी आपण तिथे उपस्थित नव्हतात किंवा आपल्यासमोर ही जी काही जप्ती झडतीची कारवाई झालेली ती आपल्यासमोर झाली नाही. तर मित्रांनो, पंच त्यावेळेस आपल्याला असे सांगतात की साहेब, पोलिसांनी सगळी कारवाई केल्याच्या नंतर फक्त फोटो काढण्यासाठी आणि आम्ही पंचनाम्यावर सही करण्या जो काय 1-2 मिनिटासाठी आम्ही तिथे होतो, कारवाई दरम्यान आम्ही नव्हतो, पण पोलिसांनी आम्हाला बोलवलं आणि फक्त पंचनाम्यावर सही करा असं सांगितलं आणि त्या या 1-2 मिनिटाच्या मध्ये पोलिसांनी हे फोटोग्राफ काढलेले आहेत. हे फोटोग्राफ जरी आमचे असले तरी कारवाई दरम्यान आम्ही तिथे उपस्थित नव्हतो. हे आमचे सह्या करताना फक्त पोलीस म्हणलं की हे फोटो आवश्यक असतो आणि म्हणून त्यांनी तो काढलेला आहे. आणि म्हणून तो जी काही पूर्ण फोटोग्राफी जो काही आपण घाट घातलेला असतो, यापूर्वी जे आपण किंबहुना जो घालायचो, तो जो काही प्रश्न जो आहे तो ह्या सगळ्या एक्सरसाइज मुळे कुठंतरी मार्गी लागणार आहे. कारण याच्यामध्ये लँगिट्यूड लॅटिट्यूड तर येतोच येतो, परंतु जसं मी आपल्याला सांगितलं की हा जेव्हा रेकॉर्डिंग फोटोग्राफी पंचनामा आपण करतो, रेकॉर्डिंग व्हिडिओग्राफी ऑडिओग्राफी आपण जेव्हा करतो, तेव्हा नॅचरली त्या व्हिडिओच्या फर्स्ट फ्रेम पासून जो आपल्याला त्याच्यामध्ये पंच दिसेल, तो तो पूर्ण शेवटची कारवाई करेपर्यंत, म्हणजेच अगदी पंचनाम्यावर सही करेपर्यंत देखील आपल्याला तो त्याच्यामध्ये दिसेल. आणि त्यावेळेस तो पंच मी तिथे नव्हतोच आणि पोलिसांनी मला 2 मिनिटासाठीच बोलवलं होतं आणि माझा जबरदस्ती फोटो काढला, असा तो कोर्टात सांगू शकणार नाही. किंबहुना या गोष्टीचा उपयोग आपल्याला सगळ्यात महत्वाचा केव्हा होईल, तेव्हा आपल्याला कोर्टात हे प्रूव्ह करायचं असेल की कसा हा पंच जो आहे तो कुठे जरी बोलत असला तरी आयो हा आपल्या साक्षीमध्ये सांगू शकतो की नाही सर, तो पूर्णपणे आपल्या कारवाई दरम्यान हजर होता. हे त्याचे त्या टायमाचे फोटोग्राफ्स आहेत, हे त्याचा त्या टायमाचा टायमिंग आहे, याच्यासोबत काढलेला ऑडिओ व्हिडिओग्राफ हा जो पूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये संबंध कारवाई दरम्यान तो आपल्याला आपल्या सोबत दिसतोय. आणि म्हणून ते जर कधी हा असा सांगत असेल तर मी तिथे उपस्थित नव्हतो किंवा पोलिसांनी मला फक्त फोटो काढण्यापुरतं बोलवलं आहे, तर हे कुठंतरी आपल्याला थांबवता येईल आणि आपला पंचनामा व्यवस्थित प्रकारे आपल्याला सिद्ध करता येईल. आता मित्रांनो, पुढची महत्वाची स्टेप. आता या स्टेपमध्ये आपण काय बघणार आहोत, आफ्टर सबमिटिंग विटनेस डिटेल्स यू हॅव टू सबमिट सेल्फी ऑफ पर्सन रेकॉर्डिंग द सीन ऑफ क्राईम. हा, आता मित्रांनो हे बघा, पूर्वी आता कसं असायचं की फोटोग्राफ आपण एक बरोबर एखाद्या घटनास्थळावरती कारवाई करायचो, त्यानंतर आपल्याच टीम मधला एखादा कर्मचारी आपला फोटो काढायचा, पंचनामा लिहिणारा तिथे दिसायचा, आयओ दिसायचा. कधी कधी काय व्हायचं, पंचनामा लिहिणारा व्यक्ती दुसरा, आयओ स्वतः फोटो काढायचा आणि नमूद करायचं का मी त्यावेळेस तिथं हजर होतो. आणि म्हणजे थोडक्यात कारवाई करणारा व्यक्ती किंवा पंचनामा लिहिणारा व्यक्ती जर कधी हे एकपेक्षा जास्त नसतील किंवा कधी काळी अशी वेळ आली किंवा एखादा व्यक्ती स्वतःच एकट्याने जाऊन त्याला कारवाई करायची जर कधी वेळ आली, कधी जर समजा त्याला तिथे पंच सुद्धा भेटले नाही, अशी कधी कधी वेळ आपल्यावरती येऊ शकते तपासादरम्यान, की ज्यावेळेस आपल्याला पंच भेटणार नाहीत किंवा आपण एकटे कधीतरी जाऊ आणि अशी एखादी घटना घडेल ज्याची आपल्याला व्हिडिओग्राफी ऑडिओग्राफी करणं गरजेचं आपल्याला लागेल, आपल्याला आवश्यकता पडेल. मग त्यावेळेस आपण एखाद्या माणसाला सांगणार आहोत का बाबा माझा फोटो काढ. जर आपण हे ऍप वापरत नसो, नक्कीच नॉर्मल कोर्समध्ये आपल्याला सेल्फी काढणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, एखाद्या व्यक्तीला एंगेज करणं हे गरजेचं आहे. परंतु संपूर्ण कारवाई दरम्यान आपण एकटे जरी असलो किंवा जो व्यक्ती कारवाईच्या दरम्यान टीम मध्ये असेल आणि जो ते व्यक्ती पंचनामा लिहित असेल, करत असेल, जो स्वतः तपासी अंमलदार म्हणून, अधिकारी म्हणून त्या घटनास्थळावरती तिथे उभा असेल, तर त्या परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीने हा पंचनामा तयार केला त्या व्यक्तीने स्वतःचा सेल्फी काढायचा आहे आणि याच्यावरती अपलोड करायचा आहे. म्हणजे आता जसं पंचनाम्यावर जो लेखी पंचनामा असतो, तिथे आपण जेव्हा प्रश्न विचारतो साक्षी दरम्यान की सांगा या पंचनाम्यावर कोणाकोणाचे सह्या आहेत, तर आपल्याला तपासिक अंमलदार साक्षी दरम्यान सांगतात, तपासिक अधिकारी साक्षी दरम्यान आपल्याला सांगतात, साहेब याच्यावर 2 पंचांची सही आहे, ही सही मी ओळखतो, ही माझी सही आहे, हा पंचनामा मीच केलेला आहे, मजकूर खरा बरोबर आहे, तो मीच लिहिलेला आहे. तर जशा ह्या सहीच्या बाबतीत आपले 2-3 प्रश्न असतात, ही सही कोणाची आहे, एक तर माझी आहे आणि बाकीचे 2 सह्या पंचांच्या आहेत. तर इथे सहज जेव्हा ही ई साक्षीच्या माध्यमातून आपण कोर्टामध्ये पुरावा देऊ, त्यावेळेस आयोग साहेबांचा सोबत आलेला आपला हा जो काय डॉक्युमेंटेड व्हिडिओग्राफिड डॉक्युमेंटेड आणि फोटोग्राफ हा जो आपला एव्हिडन्स कोर्टामध्ये जाईल, त्यावेळेस आपल्याला ते 2 फोटो विटनेसचे आणि हा फोटो मी त्यावेळेला रेकॉर्डिंग करत होतो किंवा मी हा पंचनामा केलेला आहे म्हणून हा माझा फोटो, असा आपण ते दाखवू. थोडक्यात टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला हाच झालेला आहे की पूर्वी सही कुठं केल्या, कशा केल्या, काय केल्या, या बाबतीत वाद होत होते. परंतु ह्याचाच जर आता आपण
तिथं फोटोग्राफी केली, व्हिडिओग्राफी केली, फोटोग्राफी केली, तर हे प्रश्न आता निकालात कायमस्वरूपी निघणार आहेत. वन्स द रेकॉर्डिंग इज फ्रीज, फाईल विल बी कॅटेगराइज ऍज अ अनसिंक्ड साक्ष. आता मित्रांनो, जसं मी आपल्याला सांगितलं की न्यू साक्ष आपण जेव्हा ते सुरू केलं, न्यू साक्ष म्हणून आपण रेकॉर्डिंग सुरू केली, एक आपण एक्सरसाइज सुरू केली, ती इथपर्यंत आपण येऊन थांबलो. इथं आपल्याला नंतर हे ऑप्शन बघितलं, तेव्हा आयओचा फोटो केला जातो, याच्यामध्ये केला जातो, तेव्हा ही पूर्ण कारवाई संपली अशी गृहीत धरली जाते. आणि म्हणून इथं खाली नंतर ऑप्शन येतं फ्रीज रेकॉर्डिंग ऑफ सीन ऑफ क्राईम. म्हणजे थोडक्यात तुमची रेकॉर्डिंगची कारवाई ही पूर्णपणे संपलेली आहे. रेकॉर्डिंगची कारवाई संपल्याच्या नंतर पूर्ण जी रेकॉर्डिंग केलेली कारवाई आहे ती आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये बघायला मिळते? अनसिंक्ड साक्ष. यामध्ये आपल्याला ही आतापर्यंत काढलेले जितके व्हिडिओ असतील एक पेक्षा जास्त, जितके फोटो असतील एक पेक्षा जास्त, तेव्हा कधी हे पूर्ण कारवाई दरम्यान आपण फ्रीज रेकॉर्डिंग ऑफ सीन ऑफ क्राईम या ऑप्शन वरती जेव्हा आपण क्लिक करता, तेव्हा आपला हा सगळा डेटा, ही सगळी फाईल आपली जी आहे ती अनसिंक्ड साक्ष ऍप मध्ये आपली निघून जाते किंवा तिथे ती संकलित होते. आता तिथे संकलित झाल्याच्या नंतर पुढे काय होतं, तर काय होतं, अनसिंक्ड साक्ष, क्लिक ऑन सिंक साक्ष द सिंक्रोनाइज द, इट सिंक्रोनाइज द. आपण आपण आता समजून घेऊ म्हणजे नेमकी काय होतं. तेव्हा अनसिंक्ड फाईल तुमची जी असते ही, तर आता तुमची ती फाईल म्हणजे नेमकी काय काय आहे याचे थोडक्यात एक डिटेलिंग तुमच्या समोर येतं की आतापर्यंत तुम्ही काय कारवाई केली आहे ऑडिओ व्हिडिओग्राफीच्या बाबतीत. हा एसआयडी नंबर आहे, हा येतो. आपण हा एसआयडी नंबर बघितला का जेव्हा आपण ई साक्ष ऍप सुरू कराल आणि न्यू ई साक्ष म्हणून जेव्हा आपण click कराल, तेव्हा हा जनरेट झालेला असतो. तो नंबर, हा नंबर इथे दिसतो आपल्याला. त्यानंतर आपल्याला तारीख आणि वेळ दिसते. फायर नंबर जो आपण टाकलेला आहे तो आपल्याला दिसतो. आपण याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये किती व्हिडिओग्राफ केलेले आहेत इथे दिसतात. आता जसं ह्या उदाहरणामध्ये आपण एकच व्हिडिओग्राफी केलेली आहे, तर एक व्हिडिओ इथं दिसतो. त्यानंतर आपल्याला ऑप्शन येतं डाउनलोड सर्टिफिकेट ऑफ 63(4)C पार्ट ए. आता ह्या बाबतीत आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे. सर्टिफिकेट कोणी बनवावं, बी कोणी बनवावं, ते कोणाचं असतं, काय असतं. तर त्याचा मी जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण उल्लेख केलेला आहे का ही ई साक्षीचा एक फायदा असा आहे की याच्यामध्ये सर्टिफिकेट जे आहे स्वतःहूनच तयार होऊन इथे आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला वेगळं काही तयार करायची गरज नाही. ऍप हा आपल्या स्वतःच्या टेक्नॉलॉजीना हा सर्टिफिकेट स्वतःहून तयार करतो आणि त्याचा उपयोग आपल्याला नंतर होतो. आता ते कसं आहे ते आपण पुढच्या सेक्शन मध्ये बघणारच आहोत. आफ्टर सिंकिंग द साक्ष फाईल विल अपिअर इन द सिंक्ड साक्ष. आता आपण मगाशी तीन ऑप्शन बघितले. न्यू ई साक्ष कारवाई सुरू करायच्या पूर्वी, सबमिट केल्यानंतर, अनसिंक्ड साक्ष. अनसिंक्ड साक्षच्या नंतर हे जे काही ऑप्शन्स आहेत तेवढे आपण सगळे भरल्याच्या नंतर आपण फायनली सबमिट करू, मग ही सिंक्ड साक्ष म्हणून आपल्याला ही फाईल दिसते. आपण ऑलरेडी ही काम करत आहात म्हणल्यानंतर सिंक साक्षपर्यंत आपल्याला सगळी माहिती आहे असं गृहीत धरून याचे टेक्निकल बाबतीत मी जास्त काय आपल्याला सांगत नाही. एवढंच हा फक्त मगाशी जसं मी आपल्याला सांगितलं की जेव्हा पहचान ऍप सुद्धा आपल्याकडे जेव्हा असतो, ही सगळी सिंक साक्षची जी फाईल आहे पहचान ऍप मध्ये जाते, डिजिलॉकर म्हणून आपलं काम करतं आणि पुढे आपल्याला ती फाईल जी आहे ती पाहिजे तेव्हा आपल्याला त्यामधून आपल्याला काढता येते, पाहिजे तिथे आपल्याला ती उपस्थित करता येते. किंवा आपल्याला जर इकडनं काही ऍप मध्ये प्रॉब्लेम झाला, कधी काय ती डिलीट झाली किंवा काय झालं, कोणताही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. शेवटी आपण हे सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या बाबतीत आपण बोलत आहोत, एक ऍप बाबतीत आपण बोलत आहोत. तर त्याच्यासाठी ते बॅकहँड फाईलला आपली पहचान ऍप मध्ये ती फाईल आपली असते, ती आपल्याला तिथून नंतर मिळून येते. आता इन सिंक साक्ष जो आपला शेवटचा ऑप्शन आहे, फायनल फाईल अवेलेबल अँड यू कॅन डाउनलोड सर्टिफिकेट अंडर सेक्शन 63(4) सबसेक्शन सी पार्ट. तर आता हे आपण सर्टिफिकेट कसं दिसतं, काय असतं, आपण एक मिनिट जरा त्याच्याकडे बघून घेऊया. आता बघा, सिंक साक्षमध्ये तुमची फाईल आली म्हणजे थर्ड कॅटेगरीमध्ये ऍपच्या थर्ड ऑप्शन्स मध्ये आली. एसआयडी नंबर आला, मगाशी आपण बघितलं, एफ आर नंबर, डेट वगैरे आला, व्हिडिओ किती आपण काढले ते आले. डाउनलोडचं इथं ऑप्शन ऑलरेडी आपल्याकडे आहे. आता डाउनलोडच्या ऑप्शन वरती आपण बघितल्यावर क्लिक केल्यावर काय दिसतं आपण बघूया. आता हे बघा, सॅम्पल सर्टिफिकेट. सॅम्पल सर्टिफिकेट आपल्याला इथं दिसतं. सॅम्पल सर्टिफिकेट पार्ट ए दिसतंय बरं आपल्याला, पार्ट बी नाही. पार्ट बी इज बाय एक्सपर्ट, पार्ट ए बाय द आयओ और मेकर और मॅनेजर.
आता हे अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये हे सर्टिफिकेट दिसतं. बघूया सर्टिफिकेट मध्ये काय काय आहे. सर्टिफिकेट मध्ये कोणत्या कलमाखाली दिलेलं ते आहे, कोणत्या भागाचं आहे ते दिलेलं आहे. टू बी फिल्ड बाय द पार्टी मध्ये काही गोष्टी म्हणजे तर सही जी करायची आहे वगैरे तेवढा एक विषय जो आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आहे. आय हॅव प्रोड्यूस द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑफ डिजिटल रेकॉर्ड टेकन फ्रॉम द फॉलोइंग डिव्हाइस. आता जो मोबाईल तुमचा आहे, मोबाईलमध्ये तुम्ही हा ऍप डाउनलोड केलेला आहे, इथं याच्यामध्ये बघा नमूद केलेला आहे की ऑलरेडी याच्यामध्ये आलेला आहे. उर्वरित हा जो काही मजकूर आहे तो कायद्याप्रमाणे त्या सर्टिफिकेटमध्ये नमूद करताना जो मजकूर महत्वाचा आहे तो त्याच्यामध्ये आलेला आहे. आपल्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे, जे सगळ्यात मोठं पराक्रमाचं काम आपल्यासाठी जे आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढलंय, ते म्हणजे हॅश व्हॅल्यू. आय स्टेट दॅट द हॅश व्हॅल्यूज ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज. आता हा हॅश व्हॅल्यू या ऍपनी स्वतःच कॅल्क्युलेट केलेला आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये केलेला आहे त्याचा अल्गोरिदम SHA-256 मध्ये तो केलेला आहे. बरोबर. अँड द हॅश व्हॅल्यू ऑफ इंडिव्हिज्युअल फोटो व्हिडिओ इज एन्क्लोज्ड विथ द सर्टिफिकेट. म्हणजे हे एक जे जनरल सर्टिफिकेट तुमचं जे आलेलं आहे हे पार्टेचं, हे तुमच्या पूर्ण त्या कारवाईच्या संदर्भात सिंक फाईल ए त्या FIR दरम्यान केलेल्या जेवढ्या काय आपण कारवाईमध्ये केलेले एकंदरीत सगळ्या व्हिडिओग्राफी फोटोग्राफी त्याच्या बाबतीत हे एक जनरल सर्टिफिकेट आहे. याचा प्रिंटआउट काढून इथं आपल्याला सही करायची आहे. लँगिट्यूड लॅटिट्यूड त्याच्यामध्ये ऑप्शन त्यांनी बंद करून ठेवलं होतं म्हणून याच्यामध्ये आलं नाही. आपण बघाल की याच्यामध्ये तारीख आलेली आहे, वेळ आलेला आहे, कोणत्या ठिकाणी हे केलेलं आहे त्या बाबतीतली माहिती याच्यामध्ये आलेली आहे. ऑथेंटिकेशन प्रोसेसच्या बाबतीत जी आपण माहिती भरतो ती मुळात याच्यामध्ये दिसते. लॉंगिट्यूड लॅटिट्यूड सुद्धा दिसतं का त्याच्यामध्ये यांनी ऑप्शन बंद केला असं म्हणून तिथं दिसत नाही. पण ज्या अर्थी ते ऑप्शन आहे त्या अर्थी ती फॅसिलिटी सुद्धा याच्यामध्ये आहे. हे झालं यातलं थोडस महत्वाचं सर्टिफिकेट पर्यंत. आता आता याच्यामध्ये हे बघूया की मगाशी जसं त्यांनी आपल्याला एक जनरल पूर्ण सर्टिफिकेटचं आपल्याला हॅशिंग करून दिलं, तसं हॅशिंग प्रत्येक तुम्ही केलेल्या व्हिडिओग्राफ आणि फोटोग्राफीचं होतं. हे बघा आपण इथं थोडंसं मोठं करून बघूया. आता बघा टाइम डेट आयडी नंबर, हे जो काय आपण डेमो बघितला ई सॅक्शन मध्ये आता किंवा आपण जे बघतोय हा त्याच्यातलाच आहे. FIR नंबर बघा हा तोच आहे. आता ह्या व्यक्तीने ह्या केसमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओच्या फाईलचं नाव हे बघा, हे फाईल नाव आलेलं आहे याच्यामध्ये. व्हिडिओग्राफी केलेल्या फाईलची हॅश व्हॅल्यू ही बघा, ही हॅश व्हॅल्यू सुद्धा देखील याच्यामध्ये आलेली आहे. आपण बघितलं हे उदाहरण समजून घेत असताना की याने फोटोग्राफी सुद्धा केलेली आहे. म्हणजेच क्राईम सीन वरती एखाद्या गोष्टीचा त्यांनी जवळून फोटो देखील घेतलेला आहे. स्टील फोटोग्राफी सुद्धा केलेली आहे. स्टील फोटोग्राफीचा फाईल नेम काय आहे हे बघा, PG फॉर्मॅट मध्ये आहे. म्हणजेच पॉईंट JPG आला म्हणजे याचाच अर्थ हा फोटोग्राफी आहे. MP4 मध्ये आला म्हणजे हा AV आहे. तसंच या फाईलची सुद्धा स्वतःहून हॅश व्हॅल्यू जी आहे ती आलेली आहे. हॅश व्हॅल्यू कशाची आलेली आहे हे आपण बघितलं, ती आलेली आहे SHA फॉर्मॅट मधली. नेम टेस्ट जेंडर मेल, नेम टेस्ट म्हणजे आता फिटनेस डिटेल्स आपण जेव्हा भरत होतो तेव्हा, आता हा डेमो व्हिडिओ असल्या कारणाने यांनी प्रथम नाव जे आहे ते टेस्ट टाकलेलं आहे, फादरचं नाव फादर टाकलेलं आहे. थोडक्यात तिथं सोम्या गोम्या नाव असणार, इथं सोम्या गोम्या कापसे नाव असणार. हे अशा प्रकारचं ते उदाहरण आपण म्हणू शकतो. जेंडर मेल टाकला होता बघा, इथं तो आला. ऍड्रेस साक्षीदाराचं म्हणजे विटनेस पंच विटनेसचा, पंच विटनेस वर काही ते आपण पंच विटनेस बाबतीत बोलतोय, हे त्याच्यासाठी इथं आलेलं आहे. त्याचं काय असेल नसेल ते. आता जो फोटो काढलेला आहे आपण पंचाचा, तो पंचाच्या फोटोच्या फाईलचा नेम बघा, पॉईंट JPG फॉर्मॅट मध्ये याचा त्याचा फोटो आलेला आहे. फोटोची देखील हॅश व्हॅल्यू इथं जनरेट झालेली आहे. दुसरा पंच, बरोबर दोन पंच असतात त्यामुळे बघा विटनेस डिटेल्स मध्ये 1, 2. आता एक मेल घेतलेली यांनी, याच्यामध्ये एक फिमेल घेतलेली आहे. बरोबर आहे. ऍड्रेस हा सगळा आलेला आहे, बाकीचे डिटेल्स आपण बघितले. सो फोटो 2 नंबर पंच साक्षीदाराचा काढलेला आहे, JPG फॉर्मॅट मध्ये आहे, तो इथं आलेला आपण बघितला. त्याची सुद्धा हॅश व्हॅल्यू निघालेली आपण इथं बघितली. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने स्वतःची सेल्फी काढलेली आहे, त्याचा फोटोचा फाईल नेम इथं आलेला आहे. तसंच त्या फाईलचा हॅश व्हॅल्यू जी आहे तो इथं आलेला आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, जसं मी आपल्याला सांगितलं की मागच्या स्लाइड मध्ये जसं आपण बघितलं की 63च्या अनुषंगाने जे पार्ट एचं सर्टिफिकेट आलेलं आहे त्याच्यातच आपण असं म्हटलेलं आहे की ह्या कारवाई दरम्यान आम्ही जितके व्हिडिओ काढले जितकेच फोटो काढले त्याच्या सुद्धा आम्ही हॅश व्हॅल्यू काढून सेपरेट ती गोष्ट जी आहे ते याच्यासोबत जोडलेली आहे. आता बघा याचा हा आपल्याला किती मोठा उपयोग झाला. एक तर आपल्याला पूर्ण
कारवाईची हॅश व्हॅल्यू निघाली, पूर्ण कारवाईची डिजिटल एव्हिडन्सची डिजिटल फाईलची हॅश व्हॅल्यू निघाली. तसेच इंडिव्हिज्युअल जर कोणी आपल्याला असं म्हणत असेल की इंडिव्हिज्युअली बाबा प्रत्येक फाईलची तुमच्याकडे हॅश व्हॅल्यू आहे का, कदाचित एक आपण 4 व्हिडिओ काढले असतील, 4 फोटो काढले असतील, परंतु त्यातील एकच व्हिडिओ किंवा एकच फोटोच्या बाबतीत वाद उपस्थित होऊ शकतो, इतर फोटो व्हिडिओग्राफीच्या बाबतीत वाद उपस्थित होऊ शकत नाही. आणि मग त्या पर्टिक्युलर एका व्हिडिओची एका फोटोग्राफीची हॅश व्हॅल्यू पण महत्वाची आहे, म्हणून आपण निर्माण केलेली आहे का, काढलेली आहे का, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा जो आपल्याला फॉर्मॅट आहे तो कामा येतो. हा ऍप स्वतःहून आपल्याला डेव्हलप करून देतो, यात आपल्याला वेगळी अशी काही काम करायची गरज पडत नाही. आता आपण उदाहरण मगाशी BNSS 176चं बघितलं. तेच उदाहरण आता आपण याच्यामध्ये BNSS 105 सर्च आणि सीजीआय व्हिडिओग्राफीच्या बाबतीत बघणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये एक हे ऑप्शन जर सोडलं, कोणतं, हे वाला, हे आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते 3 ऑप्शन येतात. त्यामध्ये हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर FIR DDR CRR नंबर आपल्याला टाकायचा आहे, आपण पूर्वी सांगितलं आहे तसाच. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त बाकीची जी काही प्रोसिजर आहे याच्यामध्ये, बाकीची जी काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सगळी रेकॉर्डिंगची सगळी सारखीच आहे. म्हणून ती पुन्हा रिपीट न करता आपण फक्त ऑप्शन्स विषयी बोलत होतो. 1.1 ऑप्शन आपण बघितला 176चा होता BNSS. 2 नंबर ऑप्शन आपण बघितला 105चा आहे. कसल्या संदर्भात आहे, सर्च अँड सीजर ऑफ व्हिडिओग्राफीच्या संदर्भातला आहे. आता 3 नंबर ऑप्शन जर आपण बघितला तर 3 नंबर ऑप्शन हा BNSS 185च्या म्हणजेच सर्च बाय पोलीस ऑफिसर अँड व्हिडिओग्राफी. थोडक्यात एक इथे ऑप्शन क्लिकचं जर आपण हे बघितलं, ऑप्शनचा जर अंकास बघितलं, तर फक्त टायटल, थोडक्यात टायटल चेंज होतंय, बाकी काम करायची पद्धत जी आहे ती सगळी आपली जी आहे ती जुन्याच प्रमाणे आहे. आता मित्रांनो, आपण बघितलं की याच्यामध्ये ई साक्ष ऍपचा उपयोग कसा करावा, काय करावा, याच्यासाठी ऑलरेडी आपला जो 2 नंबरचा जो व्हिडिओ आहे, भाग 2चा जो व्हिडिओ आहे आपला SOPचा, तो जर आपण बघितला तर ई साक्षाचा उपयोग आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्डरने कशा स्टेप्स वाईज करायचा आहे तो त्याच्यात आपण डिस्कस केलेला आहे. तसंच त्याच्यामध्ये कशा स्टेप्स मध्ये ई साक्षाचा ऍपचा उपयोग करायचा आहे आपण त्याच्यात बघितलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ई साक्षाच्या स्वतःच्या ऍपच्या काय स्टेप्स आहेत. तर अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये ई साक्षाच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण मोबाईलमध्ये डायरेक्ट रेकॉर्डिंग करतो, तर त्यावेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, त्याचे मेमोरी कार्ड, USB त्या फायली जतन कशा करून ठेवायच्या आहेत, त्या बाबतीतली सखोल माहिती. तसंच यापूर्वी आपण हॅश व्हॅल्यू, आता हा ऍप आहे म्हणून आपल्याला हॅश व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला वेगळे काही तरतूद करावी लागली नाही, परंतु नॉर्मल फाईल्स जेव्हा आपण डाउनलोड करतो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपण विदाऊट ई साक्षीच्या व्यतिरिक्त एखादं व्हॉट्सअप चॅट आपल्याकडे आलं, तर ते नॅचरली आपण काय करणार, व्हॉट्सअप चॅट असतील किंवा फॉरवर्डेड एखादा व्हिडिओ असेल, तर प्रत्येक गोष्ट आपण याच्यात ई साक्षीमध्ये नाही टाकू शकणार. हा, ती जप्तीच्या कारवाईच्या बाबतीतला व्हिडिओ आपण टाकू शकणार, परंतु एखाद्या गुन्ह्याचं जर समजा चित्रीकरणच झालं असेल, आता एखाद्या व्यक्तीने जर मोबाईलमध्ये केलं असेल, तर नॅचरली त्याने साक्ष वापरावं असं काही कुठं काही हे नाहीये. पण मग तो व्हिडिओ तो आपल्याला फॉरवर्ड करतो. आता तो व्हिडिओ आपण आपल्याला फॉरवर्ड केल्याच्या नंतर आपण तपासादरम्यान तो जप्त करणे, सादर करण्याबाबतचा पंचनामा करतो, तो आपण ई साक्षीमध्ये टाकू शकतो. परंतु तो जो फॉरवर्ड केलेला व्हिडिओ आपल्याकडे आहे, फॉरवर्ड केलेला जो काही गोष्टी आपल्याकडे ज्या आहेत, ज्या ई साक्षीच्या माध्यमातून आपण गोळा करू शकणार नाही डायरेक्ट एव्हिडन्स म्हणून, तर त्याच्या बाबतीत मग तो पुरावा कसा जप्त करायचा, तो कसा त्याची हॅश व्हॅल्यू काढायची आणि तो कसा कोर्टात सादर करायचा, हे असा सगळा संपूर्ण आजच्या सारखाच थोडासा व्हिडिओ मोठा होईल, थोडासा लांबेल, परंतु आपण कंटाळा न करता आपण एक बाजू बघितली भाग 2 मधील जो आपण व्हिडिओ डिस्कस केला होता त्याची. आता दुसरा भाग जो आहे आपण विदाऊट ई साक्ष पुरावा कसा गोळा करायचा त्याचा आपण बघू. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.